लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या खूप पुढील भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता चक्क सोहमने काजूला प्रपोज केलेलं असतं व सोहम काजू लग्नही करणार असतात आणि त्याने हा विषय चांदेकरांच्या घरी काढलेला असतो आणि सर्वांना सोहमचा निर्णय म्हणजे सोहम काजूचे लग्न मान्य असते, परंतु सरोजला मात्र हा निर्णय मान्य नसतो आणि ती खरे कुटुंबियांची खूप इज्जत काढत असते। त्याचबरोबर अद्वैत कला सोहम काजूच्या लग्नाची तयारी खूप धुमधडाक्यात करणार असतात। तर आता सोहम काजूला प्रपोज कसं करणार व काजूसोबत लग्न कसं करणार आणि सर्व चांदेकर त्यांच्या लग्नासाठी होकार कसा देणार आणि अद्वैत कला त्यांच्या लग्नाची तयारी कसं करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे मालिकेमध्ये सोहमने काजूला प्रपोज केलेलं असतं, म्हणजेच काजूला लग्नासाठी विचारलेलं असतं आणि तो चांदेकरांच्या इकडे सर्वांना सांगत असतो की मी आज काजूला प्रपोज केलं आणि तिला लग्नासाठी सुद्धा विचारलं आहे आणि ती खूप खुश दिसत होती आणि ती माझ्यासोबत लग्न करण्यासाठी सुद्धा तयार आहे आणि मला तिच्या डोळ्यात हे दिसत होतं की ती सुद्धा या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होती। तेव्हा तिथे रजनी म्हणत असते की तू इतक्या सहज लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु लग्न करणं खूप कठीण आहे। तू एकदा का लग्न बंधनामध्ये अडकला मग तुला कळेल की लग्न म्हणजे काय असतं। तेव्हा प्रदीप म्हणत असतो की आपला सोहम काय भित्र आहे का, त्याने पहिल्यांदा प्रेम केलं आणि आता लग्नाला सुद्धा तयार आहे, परंतु सोहम तू हा निर्णय खूप विचार करून घेतला आहेस ना। तेव्हा सोहम म्हणतो हो बाबा। प्रदीप म्हणत असतो जर तू लग्न करण्याचा निर्णय घेतलाच आहे तर आमची काहीही हरकत नाहीये। आता आपण लगेचच तुझ्या लग्नाच्या तयारीला लागूयात। जर आपल्याला सोबती आपल्या मनाने आणि चांगला मिळाला तर आपला संसार खूप सुखाचा होतो। तेव्हा सोहम म्हणतो तुमचं बरोबर आहे। आता अद्वैत दादा आणि कलावहिनीच्या नात्यामध्ये किती उतार चढाव झाले, परंतु ते आणखीन सुद्धा डगमगले नाहीत। त्यांचं एकमेकांवरती जसं प्रेम आहे तसंच माझं सुद्धा काजूवरती आहे। तेव्हा तिथे रोहिणी सुद्धा म्हणत असते की हो सोहम, तू अगदी बरोबर बोललास आणि तुझा निर्णय खूप छान आहे, मला तो निर्णय मान्य आहे। परंतु अद्वैत कलाचं नातं खूप डगमगलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचं ठरवलेलं असतं, परंतु ते वरून नीट असल्याचं सर्वांना दाखवत असतात। तिथे कलाच्या डोक्यात विचार येत असतो की आता गुंड्या आणि सोहमचं लग्न होत आहे आणि दुसरीकडे मी आणि अद्वैत हळू एकमेकांपासून दूर चाललेलो आहोत आणि तिथे कलाच्या डोळ्यातून पाणी येत असतं। तेव्हा सोहम म्हणतो की वहिनी तू रडत का आहेस। तेव्हा कला म्हणते काही नाही सोहम, माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं। तिथे आबा म्हणत असतात की काजू ही खूप चांगली मुलगी आहे आणि वरून ती तर कलाची बहीण सुद्धा आहे। मी सोहम आणि काजूच्या लग्नासाठी तयार आहे। तेव्हा तिथे सोहम खूप खुश होतो। तेव्हा तिथे सरोज म्हणते की आबा निर्णय मला मान्य नाहीये, हा निर्णय खूप मोठा आहे आणि आपण गडबड केली आणि आपल्याकडून चूक झाली तर त्यासाठी कोण जबाबदार असेल। आपण आता जास्त घाई करायला नको, आपल्याला काजूपेक्षा 1000 पटीने चांगली मुलगी मिळेल। सोहम आणखीनही लहान आहे, हा निर्णय त्याने काहीही विचार न करता घेतलेला आहे। तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो आपला सोहम आता लहान नाही राहिला, तो त्याचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि त्याचं काजूवरती खरं प्रेम आहे, मग तू त्यांना लग्न करू देत ना। तेव्हा सोहम म्हणतो बरोबर बोलत आहात तुम्ही बाबा, मी आता लहान कुठे राहिलो आहे। तेव्हा सरोज म्हणते बर ठीक आहे, परंतु जर मला काही चुकीचं वाटलं तर मी मागे पुढे बघणार नाही। तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो आबा मला असं वाटतंय आपण सोहम आणि काजल लग्नाची तयारी अद्वैतकडे सोपवूयात आणि त्याच्या मदतीसाठी कला सुद्धा असेल। अद्वैत तुला काही त्रास तरी नाही ना। तेव्हा अद्वैत म्हणतो नाही बाबा, मला कसला त्रास, मी उलट आनंदाने सर्व तयारी अगदी थाटामाटात करीन। उलट मी खूप आनंदी आहे कारण सोहमच्या लग्नाची तयारी कला आणि माझ्यावरती सोपवली आहे। तर आता तुम्ही नुसतं बघाच आम्ही कशी जय्यत तयारी करतो। तिथे कलाही म्हणते की आणि मी तर नकारच देऊ शकत नाही कारण मी इथे म्हणजे चांदेकरांच्या घरी आल्यापासून सोहमने मला कधी भावाच्या तर कधी मित्राच्या नात्याने मदत केली आहे आणि त्याने माझ्या प्रत्येक संकटामध्ये माझी साथ दिली आहे आणि आता मदत करण्याचा नंबर माझा आहे
आम्ही तुझ्या लग्नाची तयारी इतक्या धुमधडाक्यात करतो की पूर्ण जग तुझ्या लग्नाकडे बघतच बसलं पाहिजे आणि तो दिवस सदैव तुझ्या आठवणीमध्ये राहील. तेव्हा आबा म्हणतात, मग झालं तर. आता अद्वैत आणि कला सोहमच्या लग्नाची तयारी करण्यासाठी तयार झालेले आहेत. आता लवकरात लवकर कलाच्या आईवडिलांना बोलवून आपण लग्नाची तारीख काढूयात. तेव्हा सोहम म्हणतो, मला अद्वैत दादा आणि कला वहिनीची जोडी खूप आवडते. ते सदैव एकत्र आणि मिळून राहतात. त्यांचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्याकडे बघूनच सर्व काही शिकलो आहे. तिथे नैनाला कोणी काही विचारतही नसतं. ती काजूची आणि कलाची मोठी बहीण असते, परंतु सर्वजण कलाचाच खूप आदर करत असतात आणि सर्व निर्णय कलालाच घेण्यासाठी सांगत असतात. त्यामुळे नैना कलावरती खूप जळत असते. तेव्हा तिथे राहुल नैनाला विचारत असतो की नैना, तू सोहम आणि काजूच्या लग्नासाठी दुःखी आहेस का? तुला हे मान्य नाहीये का? तेव्हा नैना काहीही उत्तर न देता तेथून निघून जाते. त्यानंतर सोहम खरेंच्या इकडे जातो आणि त्यांना म्हणतो की आमच्या घरच्यांनी माझ्या आणि काजूच्या लग्नासाठी होकार दिला आहे. यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला काहीही अडचण नाही ना? प्लीज तुम्ही या लग्नासाठी होकार द्या ना. तेव्हा दिनकर म्हणतो, जर तुमचं आमच्या काजूवरती खरंच प्रेम असेल व तुम्ही ठरवलंच असेल तर आमची या लग्नासाठी काहीही हरकत नाहीये. होय ना संगे? तेव्हा संगीता म्हणते, हो, आमची या लग्नासाठी काहीही हरकत नाहीये. त्यांचं हे बोलणं काजू लपून ऐकत असते. तेव्हा संगीता म्हणते, अगं काजू, तिकडे काय उभी आहेस? आमचं लपून छपून ऐकण्यापेक्षा इकडे ये ना. तिथे काजू खूप लाजत असते. तेव्हा संगीता म्हणते की अगं काजे, तू कधीपासून लाजायला शिकलीस? ती सोहमला म्हणते की सोहमराव, माझी मुलगी खूप तरंगबाज आहे. तुम्हाला तिच्यापासून सांभाळून राहावं लागेल. आमचा गोंड्या खूप आगाव आहे. तेव्हा सर्वजण खूप हसत असतात आणि आता तुम्हाला आमच्या काजीला सांभाळायचं आहे. तेव्हा सोहम संगीताला म्हणत असतो की मी काजूची काळजी नीट घेईन. जसं अद्वैत दादा आणि कला वहिनी तुमची काळजी घेतात तसं मी आणि काजू सुद्धा तुमची खूप काळजी घेणार. त्यानंतर सोहम संगीता आणि दिनकरच्या पाया पडतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो. त्यानंतर सोहम तेथून निघून जातो. तेव्हा दिनकर संगीता आणि काजू यांना म्हणत असतो की आपल्या काजूचं नशीब किती मोठं आहे. आपली काजू आणि कला त्याच घरामध्ये खूप थाटामाटात जाणार आहेत, परंतु आपली नैना काही कधी सुधारणाऱ्यातली नाहीये. संगीता, तुला तुझ्या नैनावरती खूप गर्व होता ना, परंतु तिने स्वतःच्या हातून तिचं आयुष्य बर्बाद करून घेतलं आहे. तेव्हा संगीता म्हणते, मला माझ्या नैनीचा संसार उद्ध्वस्त झालेला बघवत नाहीये. मला माझ्या नैनीबद्दल खूप वाईट वाटत आहे, परंतु तिने स्वतःच्या हाताने स्वतःच वाटोळं केलेलं आहे. तेव्हा दिनकर म्हणतो, तो विषय जाऊ दे काजे, आता तुझं लग्न होत आहे. तू आता चांदेकरांच्या घरी जाणार आहे. मी आता खूप आनंदी आहे, परंतु माझ्या तिन्ही पोरी माझ्यापासून दूर जात आहेत. या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे. तर आता सोहम काजूचं लग्न कसं होणार आणि कला अद्वैत त्यांच्या लग्नासाठी कशी तयारी करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.